नमस्कार. केएनएच न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत. खऱ्या न्याय हक्काचा बुलंद आवाज. नाऊर ग्रामसभेत गंभीर प्रश्नांचा भडका. आदिवासींना दफनभूमी नाही, दूषित पाणी पुरवठ्यावर संताप व्यक्त केला. श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर ग्रामसभेत गावातील विविध गंभीर प्रश्नांवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. स्वातंत्र्याला जवळपास 78 वर्षे उलटूनही आदिवासी समाजाला स्वतंत्र दफनभूमी नसल्याचा धक्कादायक मुद्दा ग्रामसभेत समोर आला. गावात दफनभूमी नसल्यामुळे नुकतेच श्रीमती साखरबाई राजपूत यांना नदीकाठी दफन करावे लागल्याची घटना ग्रामसभेत मांडण्यात आली. यामुळे उपस्थित ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला. तसेच वॉर्ड क्रमांक 3 मधील पाणी पुरवठ्याचा प्रश्नही ऐरणीवर आला. गेल्या 10 वर्षांपासून पाण्याची टाकी जीर्ण अवस्थेत असून त्यात मेलेले उंदीर, पाल व कचरा साचल्याने नागरिकांना दूषित व दुर्गंधीयुक्त पाणी पिण्याची वेळ येत असल्याची बाब उघड झाली. ही टाकी कधीही कोसळण्याची शक्यता असल्याने जीवितहानीची भीती व्यक्त करण्यात आली. केंद्र सरकारची जलजीवन योजना नाऊर गावात प्रभावीपणे राबवली जात नसून ती केवळ कागदावरच असल्याचा आरोपही ग्रामसभेत करण्यात आला. संबंधित ठेकेदार अनेक वर्षांपासून गावात फिरकत नसल्याचा सवाल उपस्थित झाला. या सर्व मुद्द्यांवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा सल्लागार अशोकराव गायकवाड यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. ग्रामपंचायत सदस्य व माजी उपसरपंच प्रितीश देसाई यांनी ग्रामपंचायतीतील भोंगळ कारभारावर टीका करत अशीच परिस्थिती राहिल्यास ग्रामस्थांना वेठीस धरल्यासारखे होईल असा इशारा दिला. गावातील दफनभूमी, स्वच्छ पाणी पुरवठा आणि जलजीवन योजनेची तातडीने अंमलबजावणी करावी अशी जोरदार मागणी ग्रामसभेत करण्यात आली. केएनएच न्यूज 24 साठी इनायत अत्तार.